की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर, मी उद्योगमंत्री झाल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेला नाही आणि एकही प्रकल्प बाहेर गेला नाही ही सांगणारी श्वेतपत्रिका मी धाडसानं काढली, पण त्याला चॅलेंज झालं नाही। एका फोनमध्ये मला मेडिकल कॉलेजसाठी 522 कोटी रुपये मिळाले आणि जे इंजिनिअरिंग कॉलेज मी मागच्या 2.5 वर्षापूर्वी मंजूर करून ठेवलं होतं, ज्याला 40 पैसे देखील मिळाले नव्हते, त्याला 120 कोटी रुपये मिळाले। मला असं वाटतं की हीच काम करण्याची पद्धत आहे। आज रत्नागिरीमध्ये एवढं नक्कीच झालंय की आता मुलाला जर टॅलेंट असेल तर कुठेही जायची बाहेर गरज नाही, कुठचंही कॉलेज त्याने शोधावलं तर रत्नागिरीमध्ये आहे आणि एका अर्थी तो एज्युकेशनल हब बनला, याचं समाधान। शेकडो प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, म्हणूनच परकीय गुंतवणूक सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये झाली। बरं, हा सर्वे आमचा आहे का? हा सर्वे आमचा नाही, हा सर्वे RBIचा आहे। पण आज मनस्वी आनंद आहे की 5 लाख कोटीचे जे MOU आम्ही केले महाराष्ट्रामध्ये डावोसला जाऊन महाराष्ट्रासाठी, त्याच्यातले नाही म्हटलं तरी 75% आम्ही इम्प्लिमेंट करतोय। 90,000 मतांना निवडून आलोय रत्नागिरीत, पण मला राणेंबरोबर भांडण्यासाठी सिंधुदुर्गात पाठवलेलं होतं। नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन। नवभारत नवराष्ट्रच्या या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत। दर्शक हो, तुम्हाला माहिती आहे की कोकणातला माणूस अतिशय कणखर असतो। कितीही संकट आली तरी कोकणातला माणूस एक आपली वेगळी अशी झुंज देण्याची त्याची प्रवृत्ती असते आणि त्यातून तो नेहमी निखरून पुढे येतो, सगळ्या संकटांवर मात करतो आणि विजयी होतो। तो कणखरपणा बहुतेक कोकणातल्या नेत्यांच्या नेतृत्वामध्येही आलेला आपल्याला दिसून येतो आणि आजचे या विशेष मुलाखतीचे आमचे पाहुणे आहेत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत। आपलं खूप खूप स्वागत। परवाच तुमचा एक कार्यक्रम पाहिला, उदय पर्व, आणि तुम्ही सगळा एक अहवाल आपल्या कामांचा दिलेला आहे। कार्यक्रम तर उत्कृष्ट झालाच, पण कामं तुमच्याकडे इतकी सांगण्यासारखी होती हे त्या वक्त्यांच्या ह्याच्यावरनं दिसतच होतं। मुळात मी जे परिचय करून देताना म्हणलं तर तुमच्याकडे तसं जर बघितलं तर तुम्ही 4 वेळा सलग जरी विजयी झाला असलात तरी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा मंत्रिपद होतं तेव्हा तुम्ही टफ सिच्युएशनलाच नेहमी तोंड दिलेले। मग तुम्ही आरोग्य शिक्षण खात्याचं हे असताना कोविड आला आणि एक वेगळे निर्णय घ्यायला लागले। तुम्ही जेव्हा तुमच्याकडे उद्योग खातं आलं तर सगळी एक महाराष्ट्रामध्ये वादंग उठलं होतं की सगळे उद्योग चाललेत, वेदांता फॉक्सकॉन चाललाय, हे चाललाय, तो चाललाय, आणि त्या सगळ्या टफ सिच्युएशनमध्ये शांतपणे कुठेही तुम्हाला एजिटेट होताना बघितलं नाही। कसा मार्ग काढता हा सगळा? एकतर कोकणातला माणूस हा कणखर असतो हे बरोबर आहे, परंतु कोकणातल्या माणसानं जर ठरवलं की एखादी गोष्ट करायची ती करून दाखवू शकतो हे दाखवणारा परवाचा मला असं वाटतं की कार्यक्रम होता। आणि मी काम चांगलं करतोय की नाही याच्यापेक्षा माझ्या कार्यक्रमाला कोण येतात त्याच्यावर देखील माझं यश अवलंबून आहे। आणि माझ्या सहकार्याने ज्यावेळी माशेलकर साहेबांची चर्चा केली, जे आज पद्मश्री, पद्मविभूषण अशा पद्धतीचे जे नामांकित पुरस्कार आहेत ते त्यांना मिळालेले आहेत। नाना पाटेकरांसारखा प्रसिद्ध अभिनेता जो कणखर आणि स्पष्ट बोलणारा आहे, आणि विकास आमटेंचं देखील असंच आहे की त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम केलंय पण ते स्पष्ट बोलतात। आणि अशी लोक ज्यावेळी माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाला येतात तरी कुठंतरी विरोधक काही जरी म्हणत असले तरी आम्ही योग्य ट्रॅकवर काम करतो याची देखील मला अनुभूती कालच्या कार्यक्रमानं आली। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मी ज्यावेळी शिक्षण मंत्री होतो त्यावेळी कोविड होता, मला देखील काही धाडसानं निर्णय घ्यावे लागले। त्यावेळी अनेक लोक सांगत होते की असा निर्णय घेणं योग्य आहे की अयोग्य आहे, पण मी ते सगळं माझ्या अंगावर घेऊन मी तो निर्णय घेतला। पण त्याच्यातनं तो मुलांना फायदा झाला, शिक्षकांना फायदा झाला, पालकांना फायदा झाला। आणि उद्योगमंत्री झाल्यानंतर जी टफ सिच्युएशन म्हणजे जी पॉलिटिकल टफ सिच्युएशन आहे त्याच्यातनं आम्हाला मार्गक्रमण करावं लागतंय। म्हणजे आम्ही किती चांगलं केलं तरी फेक नरेटिव्ह सेट करण्याचे काही लोक प्रयत्न करतायत। आणि आज देखील मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायचं आहे की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर, मी उद्योगमंत्री झाल्यानंतर एकही प्रकल्प बाहेर गेला नाही आणि एकही प्रकल्प बाहेर गेला नाही ही सांगणारी श्वेतपत्रिका मी धाडसानं काढली, पण त्याला चॅलेंज झालं नाही। तसं अनेक प्रकल्प येत आहेत आणि या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये मागचा जो मागे गेलेला महाराष्ट्र होता, जो कर्नाटक 1 नंबरला होता, गुजरात 1 नंबरला होता, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र सांघिक प्रयत्न करून आज परकीय गुंतवणुकीमध्ये
कोसो मैल दूर, म्हणजे बाकीच्या राज्यांपेक्षा कोसो मैल दूर महाराष्ट्र पुढे आहे आणि तो भविष्यामध्ये 25 वर्ष राहील एवढी मोठी आम्ही तजवीज केलेली आहे. तुमच्याकडे जे खातं आहे म्हणजे कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प येणार असो, मग तुम्ही कोकण रेल्वे घ्या, अगदी पूर्ण इतिहास जरी आपण बघितला तरी नाणार असो, वाढवण असो, कुठलाही प्रकल्प कोकणात येणार म्हटलं की विरोध हा एक पहिला सुरू होतो आणि तो विरोध इतका कट्टर असतो की कित्येक वर्ष मागे जातात प्रकल्प. मग त्या सिच्युएशन मध्ये तुमचं खास प्रेम आहे म्हणजे त्या भागावर. नाही, ही वस्तुस्थिती खरी आहे आणि मी त्याच्यातलं एक ज्वलंत उदाहरण मी आपल्याला देईन की मध्ये मी कागलला एका सत्कार कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे मी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 5 स्टार MIDC मध्ये निधी दिला होता आणि तिथे सत्कार करत असताना एक वक्ता असं बोलला की तुमचा सत्कार 2दा केला पाहिजे. एक सत्कार तुम्ही कागल MIDC ला भरघोस निधी उपलब्ध करून दिला म्हणून, आणि दुसरा सत्कार तुम्ही उद्योग मंत्री नसताना कागल MIDC आम्हाला दिली म्हणून. बरोबर. तर मला देखील आश्चर्य वाटलं की बाबा नक्की काय, म्हणून मी व्यासपीठावरनं विचारलं की हा काय प्रकार आहे. तर ते मला म्हणाले की तुमच्याकडे झालेली 5 स्टार MIDC 1992-93 मध्ये तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही पुढाकार घेतला आणि ती शिफ्ट झाली आणि ती शिफ्ट होऊन जर आमच्या कागलमध्ये येत नाही तर इथे 10,000 लोकांना रोजगार मिळत नाही आणि म्हणून 2 अर्थानं तुमचा सत्कार आहे. त्यावेळी तुम्ही ते आंदोलन केलं म्हणून MIDC तुम्ही तुमच्याकडची घालवली ती मला मिळाली. त्याच्यामुळे हे बघताना काय आनंद वाटत नाही किंवा ऐकताना आनंद वाटत नाही. त्यावेळी झालेल्या चुका कधीतरी निस्तारल्या पाहिजेत म्हणून उद्योग मंत्री म्हणून अनेक प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्यावर लागलेला हा जो काही डब्बा आहे तो पुसण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच रत्नागिरीमध्ये 3,500 कोटीचा कोका कोलाचा प्रकल्प आम्ही नेऊ शकलो. आता माझ्या मतदारसंघामध्ये डिफेन्सचा एक प्रकल्प मंजूर झालाय 1,000 कोटीचा. आणि आपल्या माध्यमातून मला अजून एक गोष्ट रत्नागिरीकरांना सांगायची की जो आम्ही प्रकल्प मागत होतो आणि जे आम्ही स्वप्न बघितलं होतं ते किमान 5 ते 10,000 कोटीचा एक प्रकल्प येत्या 4 ते 5 दिवसामध्ये रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. तुमची काही स्वप्न आहेत म्हणजे मी बघितलं तुम्हाला कॉलेज हवं होते 2, तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न, जलवाहतूक हवी होती त्यासाठी तुम्ही अखंड लढलात, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आणि त्यातलं बरंच काही आणण्याचा तुम्ही प्रयत्न केलात. तर हा जो एक काळ असतो की आपण एक स्वप्न बघतो आपल्या भागासाठी आणि ते पूर्तीपर्यंत जाण्यासाठीचा एक मोठा संघर्ष, तर काय काय तुम्ही आणू शकलात आणि काय काय तुम्हाला असं वाटतं की नाही मी हे अजून राहिलेलं आहे. नाही, तसं बघायला गेलं तर संघर्ष हा माझ्या 5वीलाच पुजलेला आहे. म्हणजे मी ज्यावेळी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून आतापर्यंत संघर्षच करतोय आणि त्या संघर्ष करण्यामध्ये आनंद देखील आहे. कारण काही जे असंतुष्ट लोक असतात, काही जे आपण राजकीय उपरोधानं असं म्हणतो की हितचिंतक असतात, त्यांना मला कायमस्वरूपी माझा संघर्ष त्यांच्याबरोबर झालेला आहे. पण आनंद एवढ्याचाच वाटतो की ह्या सरकारमध्ये काम करत असताना, म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत, एक विजन घेऊन जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो त्यावेळी ते कधीही नाकारत नाहीत. आणि म्हणून परवा देखील मी सांगितलं की मागच्या सरकारमध्ये मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो मी मेडिकल कॉलेज मागितलं. मी मेडिकल कॉलेज मागितल्यानंतर माझ्यासमोर असा प्रस्ताव देण्यात आला की एज्युकेशन आता आपण PPP मॉडेलवर करूया. तू 250 कोटी रुपये कुठनं तरी जमा कर, उद्योजक बघ, कोणी बघ, आणि मग आम्ही शासन म्हणून 250 कोटी रुपये देतो. परंतु हेच मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की माझं शिक्षण मंत्री असतानाचं एक स्वप्न होतं की रत्नागिरीला एज्युकेशनल हब बनवायचा होता आणि 2 मोठी कॉलेजेस जर आली तर तो हब बनू शकतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, 1 मिनिटं सुद्धा त्या माणसानं विचार केला नाही. एका फोनमध्ये मला मेडिकल कॉलेजसाठी 522 कोटी रुपये मिळाले आणि जे इंजिनिअरिंग कॉलेज मी मागच्या 2.5 वर्षापूर्वी मंजूर करून ठेवलं होतं ज्याला 40 पैसे देखील मिळाले नव्हते त्याला 120 कोटी रुपये मिळाले. मला असं वाटतं की हीच काम करण्याची पद्धत आहे आणि दुर्दैवानं काही लोक नाही करू शकली तरी तो त्यांच्या कामाची पद्धत आहे किंवा त्यांच्या कामाचा भाग आहे. परंतु आज माझ्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नर्सिंग कॉलेज आहे, म्हणजे ANM आहे, GNM आहे, मरीन कॉलेज आहे, B.Pharm आहे, D.Pharm आहे, M.Pharm आहे. माझ्याकडे देशातली पहिली लायब्ररी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं होते आणि रिसर्च सेंटर होते ते माझ्याकडे आहे. माझ्याकडे मेडिकल कॉलेज आहे, माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. एवढंच नाही तर टाटाचा जो ग्रुप आहे, रतन टाटा साहेबांचा जो ग्रुप आहे त्यांच्याबरोबर टायअप करून 160 कोटी रुपये CSR मधनं त्यांच्याकडनं घेऊन मी स्किल सेंटर त्या ठिकाणी उभारतोय. त्याच्यामुळे माझी इच्छा ही होती की मला देखील जेव्हा ऍडमिशन घ्यायची वेळ आली तर माझ्या वडिलांना पहिलं बेळगावला जावं लागलं
इंजिनिअरिंग कॉलेज शोधायला. त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये जावं लागलं, त्याच्यानंतर पुण्यामध्ये जावं पुण्यात लागलं. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या आणि त्याच्यामुळे ही सगळी कॉलेज शोधत शोधत आम्ही शिकलो. आज रत्नागिरीमध्ये एवढं नक्कीच झालंय की आता मुलाला जर टॅलेंट असेल तर कुठेही जायची बाहेर गरज नाही. कुठचंही कॉलेज त्याने शोधावलं तर ते रत्नागिरीमध्ये आहे आणि एका अर्थी तो एज्युकेशनल हब बनला, याचं समाधान आहे. 2-3 आहे म्हणजे उद्योगाचा म्हणून जेव्हा उद्योग क्षेत्राचा आणि उद्योग या विषयाचा आपण विचार करतो तेव्हा एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, त्याच्यानंतर एक सर्व्हिस सेक्टर, म्हणजे IT-BTच्या सगळ्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पण मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. आणि सरकारने मला वाटतं आता एक लॉजिस्टिक्स हब सुद्धा, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, म्हणजे या सगळ्याचा एक साकल्याने विचार करायला लागतो, तेव्हाच ज्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो तो होऊ शकतो. पण त्याच वेळी पर्यावरणाचा पण सगळं लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या फ्रंटवर बघत असताना कुठले कुठले तुम्हाला वाटतात की लँडमार्क प्रोजेक्ट्स गेल्या 2.5 वर्षामध्ये 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये येऊ शकले किंवा सरकारने ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला? मी आकडा सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. शेकडो प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. म्हणूनच परकीय गुंतवणूक सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये झाली. बरं, हा सर्वे आमचा आहे का? तर हा सर्वे आमचा नाही, हा सर्वे RBIचा आहे. आता त्याच्यामध्ये कोणी पार्सलिटी म्हणून केली म्हणून सांगत असेल तर माझा नाईलाज आहे, कारण तेवढी त्यांची बुद्धीच तेवढी असू शकते. परंतु आज तुम्ही रायगड पासून जर सुरुवात केली तर मी जबाबदारीनं सांगतो आणि धाडसानं सांगतो की पुढच्या 5 वर्षानंतर तुम्हाला औद्योगिक क्षेत्र आणि त्या औद्योगिक क्षेत्राचा हब जर बघायचा असेल तर तुम्हाला रायगडलाच जावं लागेल. एवढं पोटेन्शियल रायगडमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये आहे. आता पुण्याची जागा संपत आली, तळेगाव, चाकण, रांजणगाव ह्या जागा संपत आल्यात, पण तिथे देखील महिंद्रा प्रोजेक्ट उभा करतोय, हुंडाईचा प्रोजेक्ट आलेला आहे, लेदर क्लस्टर रायगडमध्ये होतंय, वाढवण सारखं 76,000 कोटीचं बंदर पालघर जिल्ह्यामध्ये होतंय, म्हणजे आमच्या कोकणामध्येच होतंय. पुढे तुम्ही गेले की दिघी पोर्टला आता 5,500 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. तिथे जवळजवळ 40,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येते. त्याच्यातनं 1,15,000 मुलांना रोजगार मिळणार आहे. तुम्ही कुठेही गेला, म्हणजे आता साताऱ्यामध्ये गेला तर म्हसवडला आता कॉरिडॉर आम्ही नवीन करतोय. मी परवा तर मराठवाड्यामध्ये 52,000 कोटी रुपयाचे MOU करून नुसते MOU नाही केले, त्याची लँड देखील अलॉट केली. आम्ही कॅबिनेट सब कमिटी केली. आता कदाचित अनेकांना राजकीय वाटेल, परंतु मागच्या सरकारमध्ये कॅबिनेट मिटिंग ऑनलाईन होत होती. आम्ही सगळं ऑनलाईन करत होतो. ऑनलाईनचीच काही लोकांना आवड होती, परंतु कॅबिनेट सब कमिटी कधी ऑनलाईन झाली नाही. त्याच्यामुळे तो वेदांता फॉस्कॉन गेला, तो आमच्यामुळे गेला नाही. वेदांता फॉस्कॉनच्या मॅनेजमेंटला जेव्हा मी विचारलं की तुम्ही जाताय का, तर त्यांनी सांगितलं की सबसिडी आणि इन्सेंटिव्ह जर आम्हाला किती मिळणार आहे 18 महिने कळत नसेल तर आम्ही यायचं कशाला महाराष्ट्रामध्ये. पण स्वतः केलेली पापं दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याची काही लोकांना प्रवृत्ती आहे. त्याच्यामधनं ते वेदांता फॉस्कॉन गेला. BDPचा प्रकल्प सुरू आहे, रायगडमध्ये होतोय, पण काही लोकांनी सांगितलं तो गेला. एअरबेसचं साधं पत्र आमच्याकडे नव्हतं. या सगळ्यावर मी व्हाईट पेपर काढला. पण आज मनस्वी आनंद आहे की 5 लाख कोटीचे जे MOU आम्ही केले महाराष्ट्रामध्ये डावोसला जाऊन महाराष्ट्रासाठी, त्याच्यातले नाही म्हटलं तरी 75% आम्ही इम्प्लिमेंट करतोय. अनेक लोकांना आम्ही जागा दिलेल्या आहेत, अनेक लोकांना आम्ही इन्सेंटिव्ह मंजूर केलेले आहेत. नाविन्यपूर्ण प्रकल्पामध्ये बुलढाण्याला केळीपासून कपडे बनवण्याचा जो कारखाना येतोय, म्हणजे केळीच्या त्या खोडापासून, तो देखील आपण करतोय. त्याच्यामुळे काही लोकांना ते दिसत नाही आणि ते राजकीय दिसत नाही, परंतु लाखो लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठे प्रकल्प आलेले आहेत. जलवाहतुकीचं तुमचं स्वप्न होतं की जलवाहतूक असावी मुंबई ते तिकडे जोडणारी. त्याबरोबर आणखी एक फार इंडस्ट्रीयल ओव्हरऑल ग्रोथसाठी महत्त्वाचा गोष्ट म्हणजे हवाई वाहतूक. तर पंतप्रधानांचं स्वप्न होतं की 2 टायर सिटीजमध्ये, आणि हे आपण बघतोय की खूप शहरं जोडली जात आहेत आणि गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या 10 वर्षात झपाट्याने एकंदरच एरोस्पेस सगळी वाढवली गेली आहे. कोकणातली काय परिस्थिती आहे? एकतर आपल्याला पूर्वीच्या सगळ्या राज्यकर्त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणजे 3 वर्षापूर्वीच्या नाही, पूर्वीचे, ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न बघितलं होतं. मी जगाच्या पातळीवर जेव्हा फिरतो इंडस्ट्रियल मिनिस्टर म्हणून, ते महाराष्ट्र असं एक आहे की महाराष्ट्राच्या 90% जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आहे. मग तुम्ही जर सुरू केलं तर सिंधुदुर्ग बघा, रत्नागिरीमध्ये आता एअरपोर्ट झालंय, तिथं आता आम्ही टर्मिनल बिल्डिंग करतोय.
तुम्ही पुढे आला की रायगड म्हणजे आता नवी मुंबईमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, सातारा म्हणजे कराडमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे. कुठचाही जिल्हा जरी आपण बघितला, म्हणजे इव्हन गडचिरोलीला देखील आता विमानतळ करण्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतोय. नागपूरमध्ये तर आहेच आहे, अमरावतीमध्ये आहे, सगळीकडे, अकोल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त विमानतळ असलेला देशातला जर राज्य कुठचं असेल किंवा जगातलं कुठचं असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्र असं आहे. आणि ती डेव्हलपमेंट करत असताना खरोखरच केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. साधं उदाहरण आता आपण वाढवण बंदराचं पण दिलं. त्याच्याच बाजूला आता इंटरनॅशनल एअरपोर्ट होतंय नवी मुंबईमध्ये. मी तिथला पालकमंत्री आहे. मी ज्यावेळी त्याचा रिव्ह्यू घेतो आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटतं की एवढी मोठी असेट ही आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते का. एवढा मोठा प्रकल्प आहे, म्हणजे दिल्लीच्या दुप्पट तिप्पट ते मोठं विमानतळ आहे. कार्गो हब तिथं होणार आहे आणि त्या विमानतळामुळं फार मोठं आर्थिक क्रांती देखील महाराष्ट्रामध्ये होणार आहे. जसं मी बंदराचा उल्लेख केला की त्याला देखील काही लोक विरोध करतात. बरोबर. काय विरोध करायची गरज आहे. जर एवढं मोठं बंदर आपल्याकडे येत असेल आणि फिशरमन त्याच्यामधनं वाचत असेल, फिशिंगला त्याच्यामध्ये फायदा होणार असेल, एक्सपोर्टसाठी फायदा होणार असेल, पण ही विरोध करण्याची वृत्ती ठीक आहे आमची जनता म्हणून होती, पण काही पुढाऱ्यांची कदाचित सेटलमेंटसाठी असेल. समृद्धी महामार्गाला पहिल्यांदा विरोध केला, तो समृद्धी महामार्ग झाला. म्हणजे नितीनजींनी तर सांगितलं होतं की यापुढे महाराष्ट्राला मी एकही प्रकल्प देणार नाही, एवढी त्यांच्या अशा पद्धतीचं नितीनजींवर बोलण्याची वेळ आली होती. तुम्ही कुठचाही प्रकल्प घ्या, रत्नागिरीचं आपलं सिंधुदुर्गचं एअरपोर्ट घ्या, तिचा देखील विरोध झाला होता. त्याच्यानंतर रत्नागिरीचं कोका कोलाचा प्रकल्प घ्या, तिथं देखील विरोध झाला होता. नवी मुंबईचं एअरपोर्ट घ्या, तिथं देखील विरोध झाला होता. आता मेट्रोला विरोध झाला होता. आता वाढवण बंदर घ्या, तिथं पण विरोध झालाय. हे सगळे विरोध नंतर हळूहळू का शांत होतात ह्याचं मात्र उत्तर अजून मला देखील कळलेलं नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही खरं जनतेला दिलं पाहिजे. पण प्रकल्प यायच्या अगोदर एवढा मोठा टोकाला जाऊन विरोध असतो की नंतर हळूहळू तो म्हणजे क्षमतो आणि मग आपण विरोध केलेल्या रस्त्यावरनं चालत जातो, विरोध केलेल्या रस्त्यावरनं आपली गाडी घेऊन जातो. आता मध्ये मी उरणला गेलो होतो, काल देखील मी उरणला होतो. तो 8 पदरी रस्ता होत असताना किती विरोध झाला. म्हणजे एवढा विरोध झाला की नक्की तो रस्ता होणार आहे की नाही ह्याच्यावरनं विरोध झाला. पण नंतर त्याची टेंडर झाल्यानंतर त्याची कामं वाटली गेली, त्यानंतर विरोध थांबला आणि आता त्याच रोडवरनं सगळी लोक जातात. त्याच्यामुळे प्रकल्प आला की विरोध करणं ही काही लोकांची फॅशन आहे. पण तो नंतर विरोध काय एकदम निघून जातो आणि ते सगळा प्रकल्प त्यांना कसा काय पटतो 2-4 महिन्यानंतर, हे देखील एक फार मोठं गूढ आहे. आणि ते मला असं वाटतं की ते देखील जनतेसमोर येणं गरजेचं आहे. काही गोष्टी म्हणजे इस्पातचं आहे किंवा अजून मला तुम्हाला विचारायचं बारसूचं नेमकं काय स्टेटस आहे. आता बारसूचं बघा ना, नाणारला प्रचंड विरोध झाला. म्हणजे मी सांगण्याचा माझा हेतू हाच आहे की नाणारचा प्रकल्प त्यावेळी रद्द झाला. पण नाणारचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर बारसूची जागा चांगली आहे हे पत्र कोणी दिलं. हे मी दिलं नाही, उद्योगमंत्री म्हणून दिलं नाही. कोणीतरी सांगितलं की उदय सामंत माझ्याकडे आला होता म्हणून दिलं. आता उदय सामंतचं एवढं वजन जर मागच्या 2.5 वर्षामध्ये असतं तर फारच क्रांती महाराष्ट्रामध्ये झाली असती. मग ते पत्र दिलं की बारसूची जागा चांगली आहे, तिथे काहीच पिकत नाही, तिथे अतिशय चांगला होऊ शकतो. पण ते पत्र दिलं आणि तत्कालीन खासदार त्याला विरोध करतायत आणि विद्यमान आमदार त्याला सपोर्ट करतायत, दोन्ही एका पक्षाचे. तुम्ही त्यावेळीच्या खासदारांना विचारलं असतं विरोध का करताय, तर मी शेतकऱ्यांबरोबर आहे. आणि आमदारांना जर विचारलं ते म्हणतात नाही नाही, बेरोजगारी दूर झाली पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे. म्हणजे उद्या झाला तर माझा आमदार म्हणत होता झाला आणि उद्या नाही झाला तर माझा खासदार विरोध करत होता. ही जी काही दुटप्पी भूमिका आहे त्याच्यातच तो बारसू अडकलेला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा मी ज्यावेळी बारसूच्या लोकांची 15 दिवसापूर्वी डायलॉग केला, कारण त्यांना देखील विश्वास नव्हता की नक्की पालकमंत्र्याचं म्हणणं काय. ज्यावेळी बारसूमध्ये घडलेल्या आंदोलनाचे मी गुन्हे मागे घ्यायला लावले त्यावेळी डायलॉगला सुरुवात झाली आणि त्यांनी सांगितलं की हे तुमचं असं म्हणणं आहे आम्हाला माहितीच नव्हतं. आजही उद्योगमंत्री म्हणून माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला विरोध झाला पण त्यांची समजूत काढली आम्ही, तशा पद्धतीची आम्ही समजूत काढू, आम्ही गैरसमज दूर करू, पण कोणावरही दबाव आणून कुठचा प्रकल्प केला जाणार नाही. पहिल्या दिवसापासूनचं माझं म्हणणं होतं आणि ते आजही आहे. त्याच्या बारसूचं संदर्भातली जी भूमिका आहे ती तिथल्या सॉइल टेस्टिंगसाठी तिथली सँड गेलेली आहे. त्याच्यानंतर ठरणार की प्रकल्प तिथं होणार आहे की नाही. परंतु त्याच्यामध्ये देखील राजकारण करायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं. महाराष्ट्रामधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याची दुर्घटना झाली, होय. त्याचं राजकारण जे करू शकतात ते कशाचंही राजकारण करू शकतात. पुतळ्याच्या विषयावर मी येणारच होते आपल्याकडे, की ज्या पद्धतीची भाषा एकंदरच चाललेली आहे आणि त्यानंतरचं जे राजकारण चालू आहे, ह्या सगळ्याचं काय वाटतं तुम्हाला? नाही, कधी कधी असं वाटतं की नक्की बोलण्याचं स्तर आता कुठपर्यंत जाणार आहे. कारण मी मात्र हे 100% पथ्य पाळलेलं आहे. मी किती मोठा किती छोटा राजकारणी आहे मला माहीत नाही, परंतु माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी ना कोणाची बदनामी केली, ना कोणावर वैयक्तिक टीका केली. मी माझं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप आणि त्या आरोप प्रत्यारोपाची पातळी एवढी घसरलेली आहे की ती कुठंतरी सुधारणार आहे की नाही हे देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो. आणि पुतळ्याच्या बाबतीतलं जर सांगायचं झालं तर पुतळ्याच्या बाबतीमध्ये जे जे काय पैलू आता पुढे येत आहेत त्याची उत्तरं कोण देणार आहे? होय. तुम्ही फार मोठी आंदोलनं केली, तुम्ही सगळं केलं, तुम्ही तोंडावर पट्टी बांधली, आणि आता आपण ज्यावेळी तिथल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की तिथलं सुशोभीकरणाचं काम माझ्या कार्यकर्त्यांना घेतलेलं होतं, तिथल्या कंपाऊंड वॉलचं काम माझ्याकडे कार्यकर्त्याकडे होतं, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी कामं घ्यायची, तुमच्याच कार्यकर्त्यांनी कामं बोगस करायची, त्याच्यातनं काही निष्पन्न झालं की त्याच्या विरोधामध्ये परत आंदोलन करायचं. तर माझी तर पूर्ण मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण कशावरून बाजूचा बेस डळमळीत नसल्यामुळं पुतळ्याची दुर्घटना झाली नाही हा देखील त्याच्यातनं प्रश्न निर्माण होतो. म्हणजे 2 दिवसापूर्वी तुम्ही सांगत होता की त्या चिऱ्याचं काम अमुक माणसानं केलं, त्या कंपाऊंड वॉलचं काम तमुक माणसानं केलं, आणि ज्यावेळी उभाठाच्याच लोकांनी कामं घेतलेली हे निष्पन्न झालं हो. त्यावेळी तुम्ही आता काय सांगता, तुम्ही शांत बसले. त्याच्यामुळं म्हणून राजकारण्यांनी देखील किंवा लोकप्रतिनिधींनी देखील पूर्ण पहिली माहिती घेतली पाहिजे. आपण कोणाकोणाला टेंडर दिली, त्याच्यातलं हे टेंडर नाही ना का याची खात्री केली पाहिजे. आणि आज आता सगळं प्रकरण अंगाशी आलेलं आहे. त्याच्यामुळे माझी तर मागणी अशी आहे की पुतळा दुर्घटना झाली ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. स्वतः पंतप्रधान महोदयांनी त्याची माफी मागितलेली आहे. त्याची चौकशी करू, त्याच्यामध्ये कोण गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करू. परंतु आता तर प्रायमा फेसी असं दिसतंय की सुशोभीकरणाचं काम करणं म्हणजे काही खड्डे मारणं आहे किंवा काय, त्याच्यामुळे हे डळमळीत झालं होतं का हे देखील तपासलं पाहिजे. परंतु आता ह्याच्यावर कोणच बोलत नाही. आता खऱ्या अर्थानं त्यांच्या तोंडावर पट्ट्या लागलेल्या आहेत. कारण स्वतः तिथल्या लोकप्रतिनिधींनी जाहीर केलं की हा ही कामं माझ्या कार्यकर्त्यांनी केलं, तर ह्याचं उत्तर काय? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या फेजमधनं प्रत्येक जण जात असतो, परंतु किती स्तरावर घाणेरडं जाऊन राजकारण करायचं ह्याचं देखील प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे. तुमचा जर राजकीय एकंदर प्रवास बघितला तर सुरुवातीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतात, तिथून तुम्ही शिवसेनेला 2014 मध्ये आलात. तर राष्ट्रवादी सोडून शिवसेना हा तेव्हा का चॉईस वाटला, म्हणजे तेव्हा का वाटलं? आणि नंतर पुन्हा म्हणजे पुढचा पण तुमचं जे स्थित्यंतर झालं राजकीय तशा अर्थाने की तुम्ही राहिलात शिवसेनेसोबतच परंतु शिंदे साहेबांबरोबर गेलात, तर ह्या दोन्ही वेळेला काय कश्मकश होती किंवा काय भूमिका होती राजकीय हे बदलताना? राष्ट्रवादी सोडत असताना मी अनेक वेळा सांगितले काही स्थानिक प्रश्न होते म्हणून मला राष्ट्रवादी सोडावी लागली. आणि राष्ट्रवादीमध्ये थोडंफार जे वातावरण होतं की मला देखील असं वाटायला लागलं की असा एक माहोल बनलेला आहे की माझी वैयक्तिक मतदारसंघामध्ये काहीच ताकद नाही. म्हणजे काही जे नेते मंडळी आहेत त्यांच्या जीवावर मी निवडून येतो का, बाहेरच्या स्थानिक नाही. आणि म्हणून विकासात्मक देखील मला निर्णय घ्यायचा होता, स्थानिक काही राजकारणाला देखील मी कंटाळलेलो होतो म्हणून तो निर्णय घेतला. आणि हा निर्णय तर सगळ्यांच्या समोर आहे. म्हणजे ज्या दिवशीपासून एकनाथ शिंदे साहेब सांगत होते की बाबा आपण नॅचरल अलायन्स मध्ये आहोत, भाजप आणि शिवसेना आपली नॅचरल अलायन्स आहे, आपण नको काँग्रेस बरोबर जाऊया, ही भूमिका करोनाच्या कालावधीमध्ये कदाचित आम्ही ठामपणानं मांडू शकलो नाही कारण ती वेळ नव्हती. अख्खा महाराष्ट्र अडचणीमध्ये होता, देश अडचणीमध्ये होता, तिथं राजकारण करणंही योग्य नव्हतं. म्हणून त्याचा उठाव जो आहे त्याचे पडसाद नंतर उमटले. परंतु तो निर्णय जो मी घेतला तो जनतेच्या हिताचा होता, माझ्या हिताचा होता, म्हणूनच करोडो रुपयाची कामं झाली. कारण 2.5 वर्षात मागून मागून जर मला असं सरकार असं जर सांगत असेल की तू पैसे गोळा कर निम्मे आणि मी निम्मे पैसे देतो, तर ही काय मला असं वाटतं की विकासात्मक घोडदौड नाही, हे महाराष्ट्र मागे नेल्यासारखंच आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री लोकांमध्ये जाणारे आहेत, लोकांमध्ये मिसळणारे आहेत, कामं करणारे आहेत, एक सर्वसामान्य जनतेचा नेता आहे म्हणून त्यांच्यावर जायचा निर्णय घेतला. त्या खरं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, म्हणजे मागे वळून बघताना, की जर काही नेत्यांनी आपलं त्यावेळी ज्या पद्धतीची भाषा वापरली म्हणजे फूट पडल्यानंतर तशी वापरली नसती तर कदाचित पुन्हा सगळं सुरळीत होऊ शकलं असतं? नाही, पण ते सुरळीत व्हायला काही लोकांना द्यायचंच नव्हतं.
सुरळीत जर झालं असतं तर काही लोकांची दुकानं बंद झाली असती, म्हणून ते सुरळीत व्हायलाच द्यायचं नव्हतं. म्हणून एकनाथ शिंदेसाहेब परत येऊ नये हीच काही लोकांनी तजवीज केली होती. आणि शिंदे साहेबांचं म्हणणं काय होतं, मला कुठचंच पद नको, मला मंत्रीपद नाही दिलं तरी चालेल, परंतु नॅचरल अलायन्स करा, तुम्हाला ज्यांना कोणाला उपमुख्यमंत्री करायचंय, मुख्यमंत्री करायचंय तुम्ही करा, पण शिवसेना भाजप म्हणून करा, हीच एकनाथ शिंदे साहेबांची होती. परंतु चांगलं झालं की ज्यांनी पाठी यायला दिलं नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आमची प्रमोशन झाली आणि आमच्या प्रमोशनमुळे आमच्या जिल्ह्याचे विकास झाले. मी निवडून आलो तेव्हा मला सांगितलं होतं की पालकमंत्री रत्नागिरीचं होणार, पण मला नारायण राणेंबरोबर भांडायला सिंधुदुर्गात पाठवलं होतं. होय. ही जी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे ही किती चांगली आहे. म्हणजे मी 90,000 मतांना निवडून आलोय रत्नागिरीत, पण मला राणेंबरोबर भांडण्यासाठी सिंधुदुर्गात पाठवलेलं होतं आणि इथनं मुंबईची पार्सलं तिकडे पाठवलेली होती, ज्यांची नाळ कधीच आमच्या मतदारसंघांशी जोडली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं झालं ते चांगलं झालं, आम्हाला न्याय मिळाले, आम्ही जिल्ह्याचा विकास करू शकलो आणि विकासात्मक दृष्ट्या जिल्ह्याला पुढे नेऊ शकलो. मी पुण्याहून इथे आले आणि पुण्यामध्ये तुम्ही जेव्हा आलात त्या रात्रीचा तो प्रसंग, त्याचे आम्ही सगळेच साक्षीदार आहोत. तेव्हा खरंच तुम्ही असं कल्पना केली होती का की आपलेच लोक आपल्यावर या पद्धतीने हल्ला वगैरे करतील? नाही, मला असं वाटतं ती पॉलिटिकल अनमॅच्युरिटी होती. कारण माझ्यावर जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये म्हणजे खरं सांगायचं तर माझ्यावर असलेले अनेकांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद, मतदारसंघातल्या लोकांचे आशीर्वाद, त्यावेळी मी वाचलो. पण ठीक आहे, तो ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या मी स्पष्ट सांगितलं पोलीस स्टेशनला, जर त्याच्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर एकही कोणावर गुन्हा दाखल करू नका. कारण ते भाषण आदित्यजींचं संपलं आणि त्या सिग्नलला तिथे मला ते भेटलेले होते. म्हणजे किती लोक वाईट प्रचार पण करू शकतात बघा. जीवावर माझ्या बेतलं होतं. मी जर विरोधक असतो तर मी पहिला ज्याच्यावर हा हल्ला झाला त्याला फोन करून सांगितलं असतं, तर त्याच्याशी बोललो असतो. पण नेत्याने काय सांगितलं, मुद्दाम आला, मुद्दाम म्हणून तिथं उभा राहिला. म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतत असताना सुद्धा घाणेरडं राजकारण करणारी मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत हे मला त्यावेळेला कळलं. पण त्याच्यानंतर देखील मी सांगितलं की आता झालं, माझ्यावर जे काय व्हायचं तो प्रसंग येऊन गेला, बरं तो तिथपर्यंतच झाला नाही ना प्रसंग. यवतमाळला पण तेच झालं. यवतमाळला पण गाडीवर माझ्यावर दगडफेक करण्यात आली, पण त्याच्यामध्ये कोण सापडले नाही सापडले याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर इथं ज्यावेळी आपली लोकसभेची निवडणूक चालू होती त्यावेळी देखील मुंबईमध्ये असा प्रसंग घडला. त्याच्यामधनं सुरक्षा वाढवली गेली, पण सुरक्षा वाढवली गेली ह्याला मी महत्व किती देतो ह्याच्यापेक्षा असे प्रसंग करावे का. एखादा माणूस जर आपल्या राजकीय विरोधक म्हणून गेलाय आणि ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे तर त्याला ठार मारायचं. मला असं वाटतं की ही सिस्टीम जी आहे ही आता महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला लागलेली आहे. फक्त दोष दुसऱ्यावर द्यायचा. उद्या एखाद्यानं समोरच्यानं, आता परवाचा राडा बघा ना, की तुम्ही गेले, तुम्ही तिथं जाऊन बोलले, ठीक आहे, कोण गेलं जाणं हा लोकशाहीतला भाग आहे, पण तुम्ही गेला त्याचा उल्लेखच होत नाही. पण नारायणराव राणे तिथे गेले त्याचा उल्लेख होतो. माझं म्हणणं त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन दिवसनासाठीच तुम्ही तिथे गेले होते ना, बाकी काय होतं. नाहीतर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यापासून हे गेलेले किती लोक पुष्पहार घालून आले पुतळ्याला, एकही नाही. आता एवढे सिंधुदुर्गामध्ये पुतळे आहेत, किती वेळा जातात, एकही नाही. इथं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इथं पुतळा आहे, किती वेळा जातात, कधीही नाही. त्याच्यामुळे तिथं राजकारण करायचंच होतं म्हणून गेले. आणि मी तिथं जयंत पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेतली, त्यांनी मध्यस्थी केली. पण हे घडवण्यासाठी ज्यांनी सगळं हे घडवलं त्यांचं काय, ते नामाविराळे राहिले. त्याच्यानंतर बघा, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा परत तिथे काही लोक जाऊन आली. म्हणजे तुम्हाला फक्त खासदार नारायणराव राणे यांना डिवचायचं आहे आणि मग ते चिडले की त्याचं राजकीय भांडवल करायचं आहे, एवढाच तुमचा उद्योग आहे. एक आहे की शिवसेना जी मुंबई नंतर जिची घट्ट पाळामुळे रुजली ती तशी कोकणात आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये, तर त्यामध्ये तुम्ही सगळे होतात आणि मग अचानक ती सोडायची जेव्हा वेळ येते आणि भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा कुठे ना कुठेतरी मनात काहीतरी हे होत असतं. तर नक्कीच ना, शिवसेना म्हणून ती जागा आम्ही मागितलेली होती आणि विशेषतः तिथं आमच्या पक्षाकडनं निर्णय झाला होता की माझ्या मोठ्या बंधूंना तिथं तिकीट द्यावं. परंतु शेवटी पक्ष हा महत्वाचा आहे, लिडरशिप ही महत्वाची आहे. काहीतरी नियोजन असेल म्हणूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ती जागा सोडली असेल. तो काही राग धरण्याचा काही प्रश्न येत नाही. परंतु एक मात्र दुःख नक्की आहे की ती जागा आम्ही
जसं राणेसाहेब जिंकले तशीच आम्ही जिंकू शकलो असतो. परंतु ठीक आहे, भाजपाची जागा म्हणून, महायुतीची जागा म्हणून ती निवडून आलेली आहे. त्याच्यामध्ये जास्त दुःख करण्याची काही आवश्यकता नाही. आता आम्ही आमच्या जागा धनुष्यावरच लढणार आहोत, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. आणि धनुष्यबाणाचं अस्तित्व जे कोकणामध्ये आहे ते आम्ही नक्की टिकवलेलं आहे आणि ते अजून वाढवणार आहोत. मी तर आज आपल्याला सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मी पालकमंत्री आहे तिथे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मी 100% रिझल्ट देणार आहे. हे माझं आजचं वाक्य तुम्ही तसंच ठेवा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5च्या 5 जागा आणि रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्या जागा ह्या आम्ही जिंकणार आहोत आणि फार मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत आणि सिंधुदुर्गातल्या देखील 3 जागा जिंकू. आता महायुती आणि महाविकास आघाडी याच्याकडे येऊया, कारण लोकसभेचे निकाल तसे महायुतीला अनुकूल लागले नाहीत. त्याची वेगवेगळी कारणेही असतील. आता अरिथमॅटिक सांगायचं झालं तर मग ते टक्केवारी वगैरे वगैरे हे सगळं गोष्ट वेगळी आहे. आणि विधानसभेच्याही असं नाही म्हणतायत की लोकसभेच्याच याच्या मागच्या पानावरून पुढे विधानसभेची निवडणूक होईल. तथापि जे सर्वे येत आहेत ते अजूनही महाविकास आघाडीला अनुकूल असे येत आहेत की 158 आणि मग 122 वगैरे अशा जागा असं येत आहेत. तर नाही, सर्वेचा मी आदर करतो, परंतु लोकसभेचा जर सर्वे बघितला आणि लागलेले निकाल बघितले तर ठीक आहे, सर्वे हा एक गाईडलाईन म्हणून ठीक आहे. परंतु लोकसभेमध्ये जे झालं त्याच्या प्रिकॉशन्स आम्ही आता घेतलेल्या आहेत. लोकसभेमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की जो फेक नरेटिव्ह सेट झाला संविधानाच्या बाबतीतला हा झालाच झाला, आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मुस्लिम समाजामध्ये झाला की परत नरेंद्र मोदी साहेबांचं जर सरकार आलं तर आपल्याला देश सोडावा लागेल. आता हे कधीही शक्य नाही फ्युचरमध्ये, पण तशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी झाली. ही जी मतं पडली ती इकडच्या कोणाची नाहीत, ही राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हची मतं आहेत. म्हणजे काही लोक जे छाती पुढे काढून फिरतायत की आमचे 10 आले 15 आले, काही संबंध नाही. प्रत्येक मतदारसंघातले जर मुस्लिम बांधव आणि दलित बांधव मागे गेले तर यांची परिस्थिती फार बिकट आहे. परंतु त्यावेळी फेक नरेटिव्ह सेट झाला, आम्ही मान्य केलं. परंतु आता ज्या योजना पण आलेल्या आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी आहे, त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना आहे, अप्रेंटिसशिपची योजना आहे. अनेक मुलांना कळले की हेच शासन काहीतरी करू शकतं. आणि आता हे सगळं पुन्हा झाल्यामुळं कुठेतरी काहीतरी शोधायचं आणि पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करायचं हा उद्योग काही लोकांचा आहे. पण मी जबाबदारीनं सांगतो की अजून 2 महिन्याने ज्यावेळी तुम्ही माझी मुलाखत घ्याल त्यावेळी देखील या महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार असेल. अप्रेंटिसशिपचा विषय जो आहे तो थेट पुन्हा उद्योगाशी संबंधित आहे. तर त्याच्यामध्ये जी कल्पना होती सरकारची त्यामध्ये आता काय स्थिती आहे, कोणाशी बोलणं झालंय, काही किती युवकांना काय संधी मिळणार आहे असं या ह्याच्या. अतिशय मोठी योजना ही आहे, अतिशय मोठी योजना आहे. आणि खरोखरच सांगतो की ज्या युवकाला खऱ्या अर्थानं नोकरी करायची आहे ना त्याला ही अतिशय महत्वाची योजना आहे. 6 महिन्याला आम्ही 60,000 रुपये देतोय आणि 6 महिन्याला 60,000 रुपये कमी नाही आहेत. आज जर काही ठिकाणी परिस्थिती बघितली तर नोकऱ्या देखील मिळत नाही आहेत. आणि म्हणून ही योजना जी आहे ती फक्त उद्योगासाठी नाही, उद्योग असेल, सहकार क्षेत्र असेल, कौशल्य विकासची काही असतील, जिल्हा परिषद असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, अनेक ठिकाणी शिक्षक असतील, निदान 6 महिन्याचा तरी पगार भले तो 10,000 का असे ना हे शाश्वत देण्याची भूमिका शासनाने घेतलेली असल्यामुळं फार याला रिस्पॉन्स आहे आणि याच्यामध्ये सिंहाचा वाटा उद्योग विभागाने उचललेला आहे. एक 9 जे आपण 5 स्टार MIDC असं जे करणार होतो तर दर्शकांना मला सांगायचं की MIDCची जी स्थापना झाली तेव्हापासून आपण जर बघितलं तर जवळपास 233च्या पेक्षा जास्त MIDCs आपल्याकडे आहेत. 9 5 स्टार फॅसिलिटीज आपण क्रिएट करण्याचा जो एक हे केलेला आहे सुरुवात, तर त्याचं आत्ताचं स्टेटस प्रेझेंट काय? 5 स्टार MIDC ही अशी संकल्पना होती की सगळ्या सुविधा म्हणजे हॉटेलिंग पासून सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये असाव्यात. त्या पहिल्या त्या 5 जाहीर झाल्या होत्या, त्यातली एक रत्नागिरीत होती जी आम्ही आंदोलन करून कागलला पाठवली. तर ते कागल आहे, रांजणगाव आहे किंवा तळोजा आहे, अशा 5 MIDC आहेत. आणि आता आम्ही 5 स्टार हा कॉन्सेप्ट बदलला आणि आम्ही आता ऑरिक नावाची जी एक कंपनी स्थापन केलेली आहे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, आता दिघी पोर्ट आहे, मसवड आहे, ह्याच्यामध्ये हजारो कोटीचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत आहेत. त्याच्यामुळे 5 स्टार पेक्षा कितीतरी पटीनं मोठ्या MIDCs आम्ही ह्या ऑरिकच्या माध्यमातून करतोय. आणि जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा तो परिसर बघितला तर तुम्हाला तिथे सगळं दक्षिण कोरियाच दिसतं. दक्षिण कोरियाच्या कंपनी दिसतात, जापनीज दिसतात. आता जिंदालची MG व्हेकल जी आहे तिथे जाते,
अथर आता तिथं बनते टू व्हीलर, ह्या सगळ्या तिथं जाणार आहेत. तसं आता दिघीला जो आता औद्योगिक शहर मंजूर झालंय, तिथे ऑटोमोबाईल सेक्टर असेल, फिशिंग असेल, आमचं मँगो असेल, फूड प्रोसेसिंग असेल, हे आम्ही सगळं तिथे करणार आहोत. त्याच्यामुळे 5 स्टार MIDC हा कॉन्सेप्ट आता मागे पडलाय. आता आम्ही हे कॉरिडॉर तयार करायला लागलेलो आहे, जे आता हायवे आहेत. मुंबई दिल्ली आहे, मुंबई पुणा आहे, मुंबई पुणा बेंगलोर आहे, आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळतंय. 5 स्टार MIDC ला एक लिमिट होतं की 700 हेक्टर, 800 हेक्टर, 900 हेक्टर. आम्ही इथे तर 5-5 हजार हेक्टर आता संपादित करतोय. त्यामुळे मोठी शहरं आम्ही औद्योगिक बनवतोय, ती 5 स्टार पेक्षा देखील चांगली आहेत, आणि ती सगळी विकेंद्रित. एक मला विचारायचं तुम्हाला असं आहे की या सगळ्या राजकीय जद्दोजहदमध्ये स्वतःचे असे काही गोष्टी असतात, तर त्या तुमच्या काय आहेत की नाही मला इथे रिलॅक्स व्हायला आवडतं, मला हे आहे की जे माझं थिंकिंग जे आहे ते अधिक प्रगल्भ करत जातं? मी सहसा ऐकतो सगळ्यांचं, म्हणजे आता वाचन तर होत नाही पण ऐकणं होतं, युट्यूबमुळे ऐकणं होतं किंवा नवीन ते सिस्टीम आली मोबाईलवर, त्याचं ऐकणं होतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक सेक्टरमध्ये काम करतो. आता अखिल भारतीय नाट्य परिषद ही महाराष्ट्राच्या स्तरावर काम करते, तिथं मी तिथला विश्वस्त आहे. मी क्रिकेटमध्ये पण काम करतो, मी रत्नागिरीच्या काही संस्थांमध्ये काम करतो, मी अनेक संस्थांमध्ये काम करतो, मी स्पेशल चिल्ड्रनमध्ये काम करतो. पण ह्या सगळ्या, मी हेल्थमध्ये काम करतो. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मी कधी पुढे का आणल्या नाहीत, तर हे काय राजकारणाची अस्त्र नाही. म्हणजे मी आरोग्यासाठी मदत केलेली आहे हे लोकांना सांगून मतं मिळवणं हा काय माझा स्वभाव नाही. तसं मी क्रिकेटमध्ये जे काम केलंय ते सांगून, शेवटी ही क्षेत्र आहेत ही वेगळी आहेत, ही माझी पहिल्यापासूनची आवड होती म्हणून क्षेत्र आहेत. मी तसं अपघातानं राजकारणामध्ये आलो, राजकारण आता माझा बेस झालाय आणि हे सगळं बाजूला गेलंय. जसा बिझनेस आणि साईड बिझनेस. मग अपघाताने आला तर अदरवाईज काय करायचं होतं? प्लॅन बिझनेस, वडिलांचा जो पूर्वीपासूनचा बिझनेस होता त्याच्यातच आम्ही काम करत होतो. परंतु काही सिच्युएशन अशी निर्माण झाली की काही लोकांना मी म्हणजे राजकारणात यायच्या अगोदर बिझनेसमध्ये असताना मी काही लोकांना पंचायत समिती सदस्य केलं, काही लोकांना जिल्हा परिषद सदस्य केलं, काही लोकांना, म्हणजे मी नाव जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी नाव ते राखून ठेवतो. काही लोकांना दर्शकांनाही आवडेल. मी सांगतो ना, आजचे तुमचे राजापूरचे आमदार जे आहेत राजन साळवी साहेब, ते ज्यावेळी पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले तेव्हा माझा राजकीय काही संबंध नव्हता, पण त्यांच्या मागे आम्ही पूर्ण ताकद उभी केली. आणि मग त्याच्यानंतर असं ठरलं की हे सगळं करून पॉलिटिकल त्रासच आपल्याला अनुभवायला मिळतो, म्हणून राजकारणातच जावं असं ठरलं आणि राजकारणात आलो. त्याच्यामुळे राजकारणात येणं आणि उद्योगमंत्री होणं हे आता नंतरचं स्वप्न आहे, पण ते माझं कधीच स्वप्न नव्हतं. बिझनेसमध्ये जावं आहे त्याच्यापेक्षा बिझनेस मोठा करावा. म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या सगळीकडे कुठं आलोच नसतो, तर चांगला क्रिकेट खेळत होतो म्हणून कदाचित रणजीपर्यंत तरी खेळलो असतो. म्हणजे असं वेगळ्या क्षेत्रामध्ये होतो, वेगळ्या क्षेत्रात नाही इकडे आलो. आणि 4 वेळा सलग यश मिळत गेलं निवडणुकीमध्ये. तुम्हाला USP काय वाटतो की काय नेमकं होतं की ज्यामुळे लोकांना अपील झालं? त्याला खरं कारण क्रिकेट आहे. सुरुवातीला जे मी निवडून आलो त्याचं खरं कारण क्रिकेट आहे. कारण क्रिकेट आम्ही चांगले खेळायचो, आम्ही 4-5 जे आम्ही मित्र होतो, आणि तेच मित्र आज माझे पदाधिकारी आहेत. त्यांची नाव आहेत ना. माझ्याकडे शहर प्रमुख बिपिन बंदरकर म्हणून आहे, तो माझ्या अगोदर नगरसेवक झाला. माझा तालुका प्रमुख महेश माप म्हणून आहे, तो माझ्या अगोदर पंचायत समिती सदस्य झाला. अशा अनेक लोक आहेत जे माझ्याबरोबर कॉलेजला होते आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळत खेळत आम्ही राजकारणात आलो. तर एका गावातनं दुसऱ्या गावात जाऊन क्रिकेट खेळणं ही त्यावेळीची प्रथा होती. म्हणजे तिथं प्राईज काय असायचं, फायनलचं प्राईज 5,000 नाही तर 7,000. मग आम्ही जाऊन खेळायचो, आम्ही जर जिंकलो तर कप त्याला द्यायचा आणि ते 7,000 रुपये आम्ही घ्यायचे आणि आम्ही यायचो. हा आमचा उद्योग होता. त्याच्यामुळे गावागावात गेलो, तिकीट मिळालं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या टीम होत्या यांनी माझा पहिल्या टर्मचा प्रचार केलाय आणि मी निवडून आलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो बेस असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं संपर्क होतो. आणि आजही माझं मत हेच आहे की एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण लोकांबरोबर असलेला संपर्क हा महत्वाचा आहे. आणि म्हणून दुनिया इकडची तिकडे जरी झाली तरी आठवड्यातले 2 दिवस मी जिल्ह्यामध्ये असतो आणि त्यातला 1 दिवस पूर्ण सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2-3 वाजेपर्यंत मी मतदारसंघामध्ये असतो. मग तुम्ही राजकारणात पहिल्यांदा आलात तेव्हा तुम्हाला बोलावलं गेलं, तुम्ही कोणाकडे गेलात, आणि नंतर मग पुन्हा राष्ट्रवादीकडनं शिवसेनेमध्ये जाताना संपर्क कोणाकडून कोणाला झाला? नाही, शिवसेनेमध्ये जाणं हा माझा वैयक्तिक मुद्दा होता. काही लोकांनी संपर्क केला म्हणून. पण आज जरी मी त्यांच्यासोबत नसलो
तरी मला राजकारणामध्ये आणण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा होता तो माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचाच होता. त्याच्यामुळं त्यांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं मला माहित नाही. त्यांनी मला अनेक मंडळींकडनं निरोप पाठवून मला म्हणजे असं खेचून राजकारणामध्ये आणलेलं होतं. परंतु नंतर मी जेव्हा राष्ट्रवादी सोडली त्यावेळी अनेक काही अशा स्थानिक स्तरावरच्या गोष्टी घडलेल्या होत्या ज्याच्यामुळे मी साहेबांबरोबर राहू शकलो नाही. परंतु हे देखील सांगतो की आजही मी साहेबांबरोबर संस्थेमध्ये काम करतो. त्याच्यामुळे तो काही मी राजकारणातला जो संपर्क असतो तो काही तोडला ती नाही. नाळ तुटली नाही. परंतु त्याच्यानंतर मी माझ्या स्तरावर पहिल्यांदा 5,000 निवडून आलो, नंतर 9,500 आलो, नंतर जेव्हा पार्टी सोडली आणि स्वतंत्र उभा राहिलो त्यावेळी 40,000 मतांना निवडून आलो आणि मागच्या वेळी 90,000 मतांना निवडून आलो. परंतु राजकारणामध्ये आणण्यामध्ये नक्कीच पवार साहेबांचं मला सहकार्य मिळालं होतं. आता आपण जर महायुतीचा विचार करायचा झाला तर काही विधानं जी येतात, खास करून तुम्हाला माहिती आहेत, मला त्यांचा फार उल्लेख करण्याची गरज नाही, तुम्ही तिथे कधी ना कधीतरी संकटमोचक म्हणून जाता आणि ती डिफ्यूज करायची जी सिच्युएशन असते त्या प्रयत्न करता. पण ही अशी करणं आता निवडणुकीच्या तोंडावर थोडंसं, कारण एकीकडे लाडकी बहीणला मिळणारा प्रतिसाद, तुमच्या विविध योजना ज्या आणलेल्या आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने आघाडीकडनं त्याच्यावर टीका होते, निश्चितच त्यांना कुठे ना कुठेतरी त्याचा ग्राउंडला फील येत असणार. मग अशा वेळी अशी विधानं जी आहेत ती पुन्हा सेटबॅक देतात. त्यांना तुम्ही कधी सल्ला देता? नक्कीच सेटबॅक देतात. परंतु मी कोणालाच सल्ला द्यायला जात नाही, कारण शेवटी सल्ला जो ऐकणारा असतो त्याला राग येत असतो, कारण हा सल्ला मला देणारा कोण आहे. पण एक मी जे पाळतो ते प्रत्येकानं पाळावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी एक नक्की पाळतो की मी बोलल्यामुळं, माझ्या बोलल्यामुळं शिंदे साहेबांना त्रास होऊ नये, पक्षाला त्रास होऊ नये, त्यांना कुठं खुलासा करायला लागू नये, अशा पद्धतीची दक्षता मी नक्कीच घेतो आणि घेत आलोय. आणि म्हणून प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की पक्षामध्ये काम करत असताना पक्ष कुठे डॅमेज होणार नाही, आपला नेता कुठे डॅमेज होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आणि ह्याच्यातलं आमचं सगळ्यांचं मेरिट जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणजे सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस जरी त्यांना भेटला तरी त्याच्याशी ते चर्चा करतात, त्याचं सुखदुःख ऐकून घेतात. आज काही लोक सांगतात की म्हणजे त्यांच्यावर टीका झाली की ते रिक्षावाले आहेत. अरे रिक्षावाल्याला काय अधिकार नाही मुख्यमंत्री व्हायचा? आज ते रिक्षावाले असल्यामुळं किंवा सर्वसामान्यांचाच नेता असल्यामुळं त्यांना सर्वसामान्य माणसांचं दुःख माहिती आहे, म्हणूनच माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना आली, नाही तर ती आली नसती. देवेंद्रजींबरोबर आम्ही काम करतोय, संयम कसा असला पाहिजे, कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे, कशा पद्धतीनं लोकांमध्ये गेलं पाहिजे हे आम्हाला बघायला मिळतंय. आज अजितदादा अलायन्समध्ये आहेत, त्यांची काम करण्याची एक वेगळी शैली आहे ती आम्हाला बघायला मिळते. मला असं वाटतं की बोलून सगळं घालवण्यापेक्षा आपले नेते पार्टीच्या दृष्टीनं डॅमेज होणार नाही त्याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. एक म्हणजे तुम्हाला नेतृत्व गुण असं म्हणून जर विचारलं तर विरोधी पक्षातले म्हणजे कुठले नेते आवडतात आणि वक्तृत्व कोणाचं आवडतं? नाही, तसं आता बघायला गेलं तर तुम्ही एक काळ जो होता तो यशवंतराव चव्हाण साहेबांचा होता, नंतर वंदनीय बाळासाहेबांचा होता. आता विरोधकांमध्ये ज्यांच्याकडनं काही शिकावं असं पवार साहेबच आहेत. म्हणजे त्याचं उदाहरण सांगतो की परवाचा जो संप आहे तो संप कोर्टानं रद्द केल्यानंतर काही महाभागांनी कोर्टावर ताशेरे ओढले. म्हणजे कोर्टानं काय केलं पाहिजे, एकानं तर असं सांगितलं की आता न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी पण काढून टाकली पाहिजे. पण त्याच्यावर संयमाने जे ट्विट केलं होतं त्याच्यामुळेच काही लोकांची तोंड बंद झाली. तसं मी दुसऱ्या सांगतो की मी अनेक नेते मंडळींबरोबर काम केलेलं आहे. मला शिंदे साहेबांबरोबर काम करताना जे समाधान वाटतं ते म्हणजे तो माणूस आपल्यातला वाटतो. आपण जे काम करतो, आपण जसं मित्रमंडळींबरोबर बोलतो, आपण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे जाऊन बसतो, आपल्याकडनं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच अपेक्षा शिंदे साहेबांकडनं आहेत. त्याच्यामुळे शिंदे साहेब हे आमच्यातलेच आम्हाला वाटतात. त्याच्यामुळं लिडरशिप पेक्षा एक मित्र म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, एक मोठा भाऊ म्हणून त्यांच्याशी बोलू शकतो, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्यांच्याशी बोलू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हार्डवर्क करणारा माणूस जर आपल्याला आज कुठं जर बघायला मिळत असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं बघायला मिळतं. आणि मी असा एक भाग्यवान आहे की या विधानसभेमध्ये मी अनेकांना बघितलं. म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचं भाषण ऐकलंय, आर पाटील साहेबांना ऐकलेलं आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांना ऐकलेलं आहे, नारायणराव राणेंना ऐकलेलं आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना गडकरी साहेबांना ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत
ह्यांनी स्ट्रगल करून आणि अभ्यास करूनच हे मोठे झालेले लोक आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे हार्डवर्क करणारं नेतृत्व आहे. देवेंद्रजींचं एक नेतृत्व आहे, त्याला एक वेगळा पैलू आहे. त्यांना मी 2004 पासून विधानसभेमध्ये बघत असताना मी काल देखील कुठेतरी एका भाषणामध्ये सांगितलं की काही कालावधीपूर्वी आम्हाला एवढंच माहिती होतं की पॉलिसी तयार करणं, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आपल्यावर अन्याय झाला तर हक्कभंग आणणं, पण विधानसभेमध्ये प्रश्न मांडून करोडो रुपये मतदारसंघामध्ये नेता येतात भाषणाच्या जोरावर, हे जर आम्हाला कोणी शिकवलं असेल तर देवेंद्रजींनी शिकवलं. त्यांच्याकडनं बघून आम्ही शिकलो. म्हणजे त्यांचा विधानसभेमधला अभ्यास अतिशय चांगला आहे. अजितदादांकडनं प्रशासन आम्ही शिकलो, कशा पद्धतीनं प्रशासनावर पकड ठेवायची हे आम्ही शिकलो. आणि आज चौथी टर्म असताना देखील शिंदे साहेबांबरोबर काम करत असताना हार्डवर्क काय असतं आणि लोकांसाठी काय करायला पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकलो. त्याच्यामुळं अनेक नेत्यांचे अनुभव आणि आदर्श मला बघायला मिळाले. पण एक माझ्यामध्ये मी निश्चय करून ठेवलेला आहे, पण करून ठेवलेला आहे, समोरचा काही जरी किती चांगलं वक्तृत्व असताना आपल्यावर जरी घाणेरडं बोलला तरी आपण त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आपण जे काय राजकीय एथिक्स आहेत ते पाळूनच काम करायचं. कारण शेवटी राजकारण हे काय अंतिम ध्येय असू शकत नाही. राजकारण हे सामाजिक काम करण्याचं एक माध्यम आहे असं समजून मी काम करतो. तुम्ही ज्या रत्नागिरीतून येता ती लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, सावरकरांची कर्मभूमी, कितीतरी लोक मोठे. परवा नाना पाटेकरांनी तुमच्याच ह्याच्यात सांगितलं की त्यांचं अजोळ येते. आणि हे सगळं त्या रत्नागिरीबद्दल काय खास तुमच्यामध्ये, रत्नागिरीतलं काय आवडतं? नाही, मी परवाच्या भाषणात सांगितलं की रत्नागिरी हा माझ्या आयुष्यातला एक वेगळा ठेवा आहे. कारण रत्नागिरीकरांनी जे मला दिलंय किंवा रत्नागिरीच्या मतदारसंघांनी जे मला दिलंय ते कुणीच दिलेलं नाही. आणि त्यांनी जर ते मला दिलं नसतं तर आज मी तुमच्यावर मुलाखत देखील देऊ शकलो नसतो. त्याच्यामुळे रत्नागिरी ही रत्नागिरी आहे आणि रत्नागिरीकरांनी मला निवडून दिल्यामुळे आज महाराष्ट्राची सेवा करायला मला मिळते. त्याच्यामुळे मी आयुष्यात हेच सांगतो की रत्नागिरीकरांच्या सुखदुःखामध्ये जसं मी आज वावरतो त्याच्यापेक्षा ताकदीनं वावरण्याची ताकद मला परमेश्वरानं दिली पाहिजे. कारण एवढी लोक प्रेम करतात, एवढी लोक आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे ह्याचं मला अगदी भान आहे. आणि नम्रतापूर्वक त्यांच्या ऋणात राहूनच भविष्यातली राजकीय वाटचाल करायची आहे. कुटुंबाला किती वेळ देऊ शकता आणि घरातले चिडतात का कधी, म्हणजे पत्नी असो, मुलगा मुलगी, की काय चाललंय, आम्हाला थोडा वेळ द्या ना? याच्यामध्ये आमच्या घरच्यांनी विचारणं सोडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या रागाकडे बघण्याचा प्रश्न पण येत नाही. आणि त्या सगळ्यांना म्हणजे खरं राजकारणाची सुरुवात आणि सामाजिक कामाची सुरुवात माझ्या वडिलांकडनं झाली आणि त्यांनी देखील त्यांच्या व्यवसायामध्ये जो काय स्ट्रगल केलेला आहे तो आम्ही डोळ्याने बघितलेला आहे. म्हणजे सकाळी 6 वाजता उठून जाणं आणि रात्री 2-2 वाजता येणं, 3 वाजता येणं, म्हणजे ते ज्यावेळी निघून जायचे तेव्हा पण आम्ही झोपलेलो असायचो आणि रात्री ज्यावेळी ते यायचे तेव्हा देखील आम्ही झोपलेलो असायचो. त्याच्यामुळे घरात काही मोठासा प्रॉब्लेम येत नाही. आणि 100% असं मानलेलं आहे की माझं जे घर आहे ते फक्त कुटुंबापुरतं मर्यादित नाही, ते माझा पूर्ण मतदारसंघ, मी जो काय कार्यक्षेत्रामध्ये वावरतो तिथं आहे. त्यामुळे घरच्यांनी किती बोलले तरी ह्याच्यावर काही परिणाम होणार नाही हे ठरवल्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. पण मुलं काहीतरी सुचवतात कधी की बाबा हे बदला ना? नाही, प्रश्नच येत नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर घरच्यांशी चर्चा करून राजकारणातली ध्येय धोरणं ठरवणं हे कधी होतच नाही. त्याच्यामुळं मतदारसंघ हेच कुटुंब मानल्यामुळं हा प्रश्न कधी येत नाही. आणि त्यांनी देखील आता समजून घेतलेला आहे की किती जरी आपण आदळआपट केली आणि किती जरी काही केलं ते बोलण्याच्या पलीकडे गेलेलं काम असल्यामुळं त्यांना जे काही राजकारणात काम करतात ते राजकारणात त्यांना काम करायला द्यायचं आणि आपलं आपलं करायचं. एक थोडा हायपोथेटिकल वाटेल तरी ही प्रश्न हा मला मुद्दाम विचारावा असं वाटतं तुम्हाला की अशी शक्यता भविष्यात, कारण आता या गेल्या 2.5 ते 5 वर्षात महाराष्ट्राने जे पाहिले समीकरणं ती सगळी अनाकलनीय समीकरणं आहेत, तर अशी शक्यता पुन्हा आहे का की संपूर्ण शिवसेना, संपूर्ण भारतीय जनता पार्टी म्हणजे आपला जो कोर आहे, जी आयडिओलॉजी आहे, कुठेतरी हे मध्ये सगळं भरकटून पुन्हा एकत्र येतील आणि हे परतीचे दरवाजे उघडे आहेत का? नाही, ज्या पद्धतीनं मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला की ज्या पद्धतीनं एकामेकाला हर्ट केलं गेलेलं आहे, म्हणजे मला असं वाटतं ते राजकारणाच्या पलीकडचं आहे. म्हणजे मी शिंदे साहेबांचा जो स्वभाव बघितलाय ते स्वतःला त्रास करून घेतात पण समोरच्यावर जहिरी टीका करत नाहीत. त्यांच्या घरामध्ये एवढे मोठे प्रसंग घडून सुद्धा, म्हणजे जसं मगाशी तुम्ही कुटुंबाचा उल्लेख केला, त्या कुटुंबामध्ये एवढं दुःख येऊन सुद्धा त्यांच्या नातवावर बोलल्यानंतर सुद्धा ते रिॲक्ट होत नाहीत. पण ते शेवटी कुठेतरी इथं हर्ट होत असणार. असं झाल्यानंतर जर कोण अपेक्षा ठेवणार असतील की आम्ही म्हणजे
एकत्र यावं. मला तर वाटत नाही की ही घटना कधी घडेल, आणि ती घटना कधी घडली भविष्यामध्ये तर ठीक आहे, त्यावेळी तो काळ ठरवेल. परंतु बीजेपी बरोबर शिवसेना असावी किंवा कमळाबरोबर धनुष्य असावा, हा जो काही संकेत आहे तो आम्ही किंवा शिंदे साहेब कधी विसरणार नाही, हे मात्र नक्की. आता ते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यात जर तरवर आहेत, पण त्याची शक्यता मला फार कमी वाटते. ही निवडणूक सोपी वाटते म्हणजे मी युती या दृष्टीने म्हणते, महायुती या दृष्टीने म्हणते. आणि जागा वाटपाचं सगळी समीकरणं कशी बसवणार, कारण तुमच्याबरोबर बरेचसे मित्रपक्ष सुद्धा आहेत. जागा वाटप अतिशय सन्मानपूर्वक होईल, मला त्याची अजिबात चिंता वाटत नाही. मी कधी कधी विनोदानं सांगतो की जागा वाटप झाल्यानंतर तुम्हाला कोणालाही ब्रेकिंग मिळणार नाही, एवढं चांगलं आमचं जागा वाटप असेल. त्याच्यामुळे ती आम्हाला चिंता नाही. परंतु कुठची निवडणूक सोपी नसते. शेवटी निवडणूक लढत असताना रणनीती ठरवूनच ती लढली पाहिजे. तर मला असं वाटतं की निवडणूक कुठची सोपी नाही, कुणी सोपी ती मानू नये. काही लोक मानतायत, लोकसभेमध्ये जरा मताची सूज आल्यामुळे आता आम्हीच जिंकणार आहोत असं वाटतं, पण ते काही खरं नसतं. शेवटी आम्ही लोकांमध्ये काम करतो. आम्ही ह्या सगळ्यांपेक्षा लोकांमध्ये काम करून आंदोलनं केलेले लोक आहोत. आम्ही ग्रास रूटला जाऊन काम केलेले लोक आहोत. आम्ही फक्त फेसबुक लाईव्ह आणि लोकांना आदेश देऊन काम केलेले लोक नव्हत. ते मला ठाम विश्वास आहे की महायुतीवरच लोक विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा आम्हाला निवडून येतील. लाडकी बहीणची जी योजना चालू आहे, तर खूपदा असं म्हटलं जातं की निवडणुकीनंतर बंद करतील, असा एक प्रचार होतो. दुसरा, महिला सुरक्षांचा मुद्दा आणला जातो की आम्हाला संरक्षण द्या, पैशाची गरज नाही. नाही, ते तर तुम्ही बघितलं असाल बॅनर, तर तुमच्या लक्षात आलं असेल की ते काय षडयंत्र होतं. बदलापूरची घटनेचं समर्थन कोणी केलं नाही. तो माणूस फाशीपर्यंत गेला पाहिजे, नराधम, ही आमची सगळ्यांची इच्छा आणि त्या दृष्टीनं आम्ही करणार आहोत. म्हणजे ते महिलेला सुरक्षा असली पाहिजे, हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. पण माझी लाडकी बहीण योजना त्यासाठी बंद करायची काही आवश्यकता नाही. तो कॉन्सेप्ट वेगळा आहे, सुरक्षितेचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. आणि आज सगळ्यात पोटदुखी आणि पोटसूळ काय आहे, तर त्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे पोचतायत, तिला तिचे पैसे काढता येत आहेत, तिला ते संसारासाठी वाटता येत आहेत. मला तर एका महिला भगिनीने सांगितलं की माझ्या आयुष्यात लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी 5 रुपयाची वस्तू कधी माझ्या मुलाला घेऊन दिली नव्हती, पण माझा एक जो मुलगा आहे त्याला 500 रुपयाची वस्तू मी घेऊन देऊ शकले, याचं सगळं श्रेय हे सरकारला आहे. त्याच्यामुळे सरकार ही योजना बंद करणार नाही. आणि ती बंद व्हावी यासाठी काही लोक हायकोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले, हे देखील महिला भगिनींना माहिती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांच्या पायाखालची वाळू या योजनेमुळे सरकलेली असल्यामुळं कुठंतरी वेगळा फेक नरेटिव्ह सेट करायचा, लोकांना वेगळ्या ट्रॅकवर न्यायचं, स्वतःचं राजकारण मतासाठी करायचं, हे सगळ्या यांचा कारभार सुरू आहे आणि त्याला काही यश येणार नाही. तुमची दिनचर्या कशी असते? खायला काय आवडतं? चित्रपट बघता का? वाचायला काय आवडतं? मला खायला तसं व्हेज नॉनव्हेज आवडतं, परंतु आजच्या दिवसाचा जर दिनक्रम बघितला तर मी सकाळी सुरुवात करताना नाश्ता केलेला आहे. आतापर्यंत वाजले किती? 9:30 वाजलेले आहेत. फक्त पाण्यावर आहे. त्याच्यामुळे हीच दिनचर्या आहे. आणि हे जर मी जेवायला जातो आणि नंतर तुम्हाला भेटतो असं तुम्हाला जरी म्हटलं, ह्यांना जरी म्हटलं तरी राग येणार, आणि तो राग येऊ नये म्हणून 8 वाजता नाश्ता केल्यानंतर आज 9:30 वाजलेले आहेत, काही खाल्लेलं नाही. हीच दिनचर्या आहे. निवडणुकीत पुन्हा भेटूया. तुम्हाला या सगळ्या निवडणुकीसाठी आणि तुमच्या कामासाठी खूप धन्यवाद. खूप शुभेच्छा. दर्शक हो, आपण उदयजी सामंत यांच्याशी अगदी दिलखुलास चर्चा करत होतो. कितीतरी गोष्टी त्यांनी स्पष्ट बोलल्या. एक सुसंस्कृत भाषा सातत्याने जपलेली जे काही मोजके नेते आहेत, त्यामध्ये त्यांचं नाव निश्चितच येतं. निवडणुकीत पुन्हा आपण भेटणारच आहोत. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? कोकणाचा विकास होतोय का? कोकणामध्ये येणारे प्रकल्प जे आहेत ते खरंच तुमच्यापर्यंत कितपर्यंत पोहोचतायत? तुमची सगळे कमेंट्स, तुमचे सगळे मतं आम्हाला जरूर कळवा. ती साहेबांनापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच. तुर्तास धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. खूप खूप आभार सर.